नमस्कार. न्यूज मराठी 24/7च्या सर्व प्रेक्षकांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा. आता पाहूया बातमी महाराष्ट्राची. गेल्या 35 दिवसापासून सुरू असलेल्या बिर्याड आंदोलनाने आता रौद्र रूप धारण केलं असून तृतीय आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची भरती कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने न करता रोजंदारी पद्धतीने काम देण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे. सरकारकडून वारंवार आश्वासने मिळूनही ठोस तोडगा न निघाल्याने कर्मचारी नाराज असून रोजगारांचा प्रश्न, कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा आणि भविष्याची हमी यासाठी हे आंदोलन सुरू केलं असून ते आता अधिक तीव्र करण्याचे संकेत कर्मचाऱ्यांनी दिलेत. मोठ्या संख्येने आंदोलकांनी एकत्र येऊन जोरदार घोषणाबाजी करत प्रशासनाने ठोस निर्णय घ्यावा अशी मागणी देखील केली. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राहुल वाघ यांनी. भोकरदन नगर परिषदेत नव्याने रुजू झालेले मुख्य अधिकारी गजानन तायडे यांचा भाजप पदाधिकाऱ्यांनी सत्कार केलाय. त्याचबरोबर शहरातील महत्त्वाच्या विषयांवर चर्चा देखील केली. शहरातील पाणी प्रश्न, स्वच्छता, दिवे, निवृत्ती, सफाई कर्मचारी वेतन समस्या अशा विविध समस्या तात्काळ सोडवण्यात याव्या अशा मागणीचे निवेदन देखील देण्यात आले. यावेळी भाजपा जिल्हा अध्यक्ष मुकेश रामचंद्र चिनी, माजी नगर अध्यक्षा आशा एकनाथ माळी, सुरेश शर्मा, दीपक मोरे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कमल किशोर जोगदंडे यांनी. आज भोकरदन नगर परिषदेमध्ये आम्ही सर्व भारतीय जनता पार्टी व शहरातील विविध पक्षाचे नागरिक या ठिकाणी भोकरदनचे नवीन मुख्य अधिकारी श्री तायडे साहेब हे या ठिकाणी नवीन रुजू झालेले आहेत, त्यांना शुभेच्छा देण्यासाठी व भोकरदन शहरातील नागरी समस्या मांडण्यासाठी या ठिकाणी आम्ही सर्व उपस्थित झालेलो आहे. भोकरदन शहरामध्ये अत्यंत शहरातील नागरी समस्याच्या माध्यमातून फार परेशान झालेले आहेत. पाण्याचा प्रश्न असो, रस्त्याचा प्रश्न असो, सफाईचा प्रश्न असो, स्ट्रीट लाईटचा प्रश्न असो, या सर्व माध्यमातून भोकरदन शहराच्या नागरिकांना या ठिकाणी दिलासा देण्यासाठी, चांगल्या सुविधा या ठिकाणी उपलब्ध होण्यासाठी या ठिकाणी आम्ही आज नूतन मुख्य अधिकारी श्री तायडे साहेब यांची भेट घेतली व भोकरदन शहरातील सगळ्या नागरी समस्या बाबतीत या ठिकाणी चर्चा केली. शिवसाहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं की या समस्या आम्ही तात्काळ सोडवण्याचा, या ठिकाणी लवकरात लवकर सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत व येणाऱ्या काळामध्ये मोठे मोठे सण उत्सव, गणपती उत्सव आहे, दुर्गा उत्सव आहे, हा श्रावण महिना चालू आहे, त्यामुळे नागरिकांना धार्मिक कार्यक्रम करण्यासाठी ज्या ज्या सुविधा या ठिकाणी द्यावे लागतील त्या नगर परिषदच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही तात्काळ देण्याचा प्रयत्न करू असं माननीय मुख्याधिकाऱ्यांनी या ठिकाणी आम्हाला आश्वासित केलेलं आहे. त्यामुळे आम्हाला अपेक्षा आहे की निश्चितच या समस्या पण शिवसाहेब आमच्या सोडवतील व येणाऱ्या काळामध्ये भोकरदन शहराच्या जास्तीत जास्त विकासाच्या माध्यमातून आपले लाडके आमदार माननीय संतोष भाऊ दानवे साहेब हे सदैव आमच्या नगर परिषदच्या विविध समस्याच्या बाबतीत आमच्या पाठीशी असतात. त्यांच्या माध्यमातून भोकरदन शहराचा विकास चांगल्या प्रकारे कसा करता येईल या बाबतीत निश्चितच आम्ही सर्व त्यांच्या मागे पाठपुरावा करून शहराचा जास्तीत जास्त विकास या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करू व भोकरदन शहराला एक सुंदर शहर असं या ठिकाणी निर्माण करण्याचा प्रयत्न करू. भोकरदन शहरातील सेवानिवृत्त सफाई कामगार ज्यांनी बरेच वर्ष भोकरदन नगर परिषदच्या माध्यमातून या ठिकाणी जनतेची सेवा केली, त्यांच्याही बाबतीत आम्ही या ठिकाणी माननीय मुख्य अधिकारी यांच्याशी चर्चा केली. कारण की त्यांचे बऱ्याच वर्षापासून असलेले थकीत वेतन, उद्यान राशी, पगार रोखीकरण, 10-20-30 पदोन्नती फरक व निवृत्ती वेतन फरक तातडीने त्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावा व अशी मागणी आम्ही माननीय मुख्य अधिकारी यांना या ठिकाणी केलेली आहे. त्यांनाही या ठिकाणी लवकरात लवकर रिलीफ मिळावं अशीच आम्ही या ठिकाणी अपेक्षा करतो.
भोकर नगर परिषद गुंठेवारीची यादी मागितली असता ती देण्यास टाळाटाळ करीत असल्यामुळे एजाज कुरेशी यांनी आमरण उपोषणाचं हत्यार उपसले. स्वच्छता आणि पाणी पुरवठा विभागातील कर्मचाऱ्याची यादी, त्याचबरोबर 2022 ते आजपर्यंत झालेली गुंठेवारीची यादी मिळवण्यासाठी अनेक वेळा तक्रार अर्ज दाखल करून देखील ती मिळत नसल्यामुळे अधिकारी आणि कर्मचारी हे कोणालाही जुमानत नाहीत. तर मागील 3 महिने झटून माहिती मिळत नसल्याने तेथे लोकशाही उरली नाही. आपण खरंच स्वतंत्र झालो आहोत का, असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केलाय. उपविभागीय अधिकाऱ्यांनी तात्काळ यादी मिळवून द्यावी ही मागणी केली आहे. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गंगाधर पडवळे यांनी. भोकर नगर परिषदमध्ये गुंठेवारी विरोधात माहिती मागितली आहे. आजपर्यंत केलेल्या गुंठेवारीची यादी व तसेच पाणी पुरवठा विभागात 2018 ते 2022 पर्यंत काम केलेल्या कर्मचाऱ्याची यादी नगर परिषद देत नाही. 3 महिन्यापासून वारंवार तक्रारी अर्ज करून सुद्धा देत नाहीत. म्हणून मी माननीय उपविभागीय अधिकारी यांना अर्ज देऊन माहिती मागितली आहे, तरी साहेब देत नाहीत. म्हणून मी 12/8/2025 पासून आमरण उपोषणासाठी बसलेला आहे, तरी पण देत नाही. 3 दिवस झाले इथे कोणीही आलं नाही, कोणीही विचारपूस केली नाही, माहितीसाठी कोणीही आलं नाही. मित्रांनो, खरंच आपला देश आझाद झाला आहे का? एका पत्रकाराला साधी माहिती मागण्यासाठी उपोषणाला बसण्याची वेळ येत असेल तर याच्यानं अजून लाजिरवाणी गोष्ट काय पाहिजे? खरंच देश आझाद झाला आहे का? आपण 79 स्वतंत्र दिवस साजरा करीत आहोत. खरंच देश आझाद झाला आहे का? एक साधी माहिती मागण्यासाठी एका पत्रकाराला उपोषणाला बसायला लागत असेल. या अधिकारी देशात हुकुमशाही झालेली आहे, लोकशाही राहिली नाही. या अधिकारी कर्मचाऱ्याची हुकुमशाही चालत आहे. माहिती अधिकार तक्रारीमध्ये अर्ज देत नाही म्हणून मी अर्जामध्ये माहिती मागितली आहे. अर्ज देऊन सुद्धा माहिती देत नाही. मला माझी SDM साहेब, उपविभागीय अधिकारी साहेब यांना कळकळीची विनंती आहे, साहेबांनी लवकरात लवकर मला माहिती द्यावी. माझ्या उपोषणाला 3रा दिवस आहे, मला रक्तदाब आहे, माझी शुगर वाढत आहे, तरी साहेबांनी माझ्या मागण्या मंजूर कराव्या. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या निर्देशनानुसार प्रत्येक मतदारसंघात चोरी मोठ्या प्रमाणात झाली आहे. मतदानाचा जेव्हा सर्वे करण्यात आला तेव्हा त्यामध्ये प्रत्येक मतदारसंघात बोगस मतदान आढळून आले. मतांची चोरी करून हे सरकार आलेलं आहे. नागपूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शहर अध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात व्हेरायटी चौक ते संविधान चौकापर्यंत भव्य कॅन्डल मार्चचे आयोजन करण्यात आले होते. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी पंकज जोशी यांनी. आज कॅन्डल मार्च करण्यात आलेली आहे. काय कारण होतं? कुठच्या मतांची चोरी झालेली आहे, काय सांगा? कॅन्डल मार्च करण्याचं कारण सर्वश्रुत आहे. आज जे सर्वसामान्य नागरिकांना जे काही आपल्याला मताधिकार मिळालेला आहे, ह्या मताची चोरी या शासनाने केली आहे, इलेक्शन कमिशनने केली आहे. हे ह्या माध्यमातून सर्व लोकांना, जनतेला कळलं पाहिजे आणि ही चोरी थांबली पाहिजे. कारण हे आपला हक्क आहे. हा हक्क आपला हिरावून गेला तर उद्या आपण कुठेतरी आपल्या दिशा भरकले राहणार नाही, हा देश पूर्ण डुबल्याशिवाय राहणार नाही. त्याकरता राहुल गांधींनी एका मतदारसंघाचं विश्लेषण करून ज्या पद्धतीने केलेलं आहे आणि जे चोरी समोर आलेली आहे, त्याकरता सर्वसामान्य जनतेला या जागृत करण्याच्या दृष्टीने आणि स्वतःचा मताधिकार आपला शाबूत करण्यासाठी ही रॅली करण्यात आली. अशा प्रकारची मत चोरी होती, काय सिद्ध झालं होतं? त्या कारणाचं काय कारण? सर्वश्रुत आहे. याच्यात तुम्ही बघताय का 10x10च्या रूममध्ये 80-80 वोट शक्य तरी आहे का? एखाद्या लहानशा घरामध्ये 200-200 वोट राहून राहिलेले आहे. ही अत्यंत बराच प्रशासन काळ चालू होतं. ही चोरी आता उघडकीस आलेली आहे आणि सर्वसामान्य जनता रस्त्यावर उतरलेली आहे. येणाऱ्या काळात त्याचा फार मोठा परिणाम दिसणार आहे. याच्यावरती समोर इलेक्शन कमिशनरने अगर समोर साबित नाही केलं की चोरी नाही आहे, अशा वेळेस काँग्रेस कमिटीकडनं काय पाऊल राहील? काँग्रेस कमिटी ही याच्यानंतर जनतेमध्ये राहील. हा आज जनतेतर्फेच हा पूर्ण जुलूस काढण्यात आलेला आहे किंवा आपला कॅन्डल मार्च काढण्यात आलेला आहे. लोकांना आता आपापले व्होट राईट्स कळायला लागलेले आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जनताच दाखवून देईल इलेक्शन कमिशनला की तुम्ही आमची चोरी केली तर तुम्हाला सुद्धा जागेवर तुम्हाला आणण्याची आम्ही सोडणार नाही. यावेळेस आता समोर इलेक्शन आहे, अशा वेळेस EVM नी होणार की पॅड वरती होणार, काय कशा प्रकारचं इलेक्शन राहील? आता हे मत चोरी करणारे सरकार आहे. आज तुम्ही बघताय की
वारंवार त्यांना आपण मागून डिजिटल आपली मागितलेली होती, काही देत नाही हे लोक. त्यांच्यापासून त्यांना करू द्यावं, जनताच त्याचं उत्तर देण्यात निश्चित आहे. जनताच ठरवलं याच्यानंतर की या सरकारने कुठे जावं आणि इलेक्शन कमिशनला कुठे कुठे. आज कॅन्डल मार्च निकाला गया, कितने कार्यकर्ता आए थे, कौन पदाधिकारी थे और कैसे प्रकार का स्वरूप था मोर्चे का, सर कैंडल मार्च का क्या बताएंगे? देखिए, इसमें कांग्रेस पदाधिकारी के अलावा जो गांधी विचार रखते हैं वो सभी लोग यहाँ आए, क्योंकि जो वोट चोरी हुई है वो हर घर घर की में जाकर के चोरी हुई है। और जिस प्रकार से ये वोट चोरी जो ये की गई है, ये अपने आप में एक बहुत ही शर्मनाक है, क्योंकि चुनाव आयोग अब चुनाव आयोग नहीं रहा है, वो मोदी आयोग बन गया है। आपने जमाबंदी सुनी होगी, नोटबंदी सुनी होगी, लेकिन ये वोट बंदी कर दी है। बिल्कुल सही। और ये सीधे सीधे चुनाव आयोग नहीं रहा, ये मोदी आयोग हो गया और ये मोदी जी के इशारों पे ऑपरेट हो रहा है, क्योंकि घर नंबर 00 पॉसिबल नहीं है सर। जिन लोगों की डेथ हो गई वो कहां से अभी जिंदा हो गए, आप मुझे बताइए। हाँ, जिस देश के प्रधानमंत्री बायोलॉजिकल ना हो, जिस देश के प्रधानमंत्री के डायरेक्ट परमात्मा से कनेक्शन हो, तो हाँ संभव है कि मृत्यु हुए लोगों से भी आज राहुल जी की मुलाकात हो सकती है। मतलब मोदी है तो मुमकिन है, मोदी जी है तो चोरी है। आज कॅन्डल मार्च काढण्यात आलेला आहे, काय कारण आहे, कुठली वोट चोरी झाली आहे, काय सांगा? नागपूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं कॅन्डल मार्च आम्ही आज या ठिकाणी काढतो आहे. आमचे आमदार विकासभाऊ ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली यांच्या नेतृत्वामध्ये राहुलजींनी 4 दिवसापूर्वी या देशातल्या इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचं आणि त्यांचं पूर्ण पोलखोल केलेली आहे. अनेक राज्यांमध्ये ज्या पद्धतीच्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकींमध्ये डुप्लिकेशन ऑफ वोटर असेल, एकाच पत्त्यावर 80 मतदार नोंदवण्याचं काम असेल, किंवा संपूर्ण मतदार यादी ही संशयास्पद झालेली आहे आणि त्याचं प्रेझेंटेशन राहुलजींनी दिलेलं आहे. आणि म्हणून आमची सरकारला आणि इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला या माध्यमातून त्यांना आव्हान आहे की त्यांनी देशातल्या संपूर्ण मतदार यादीचा तपास करावा. महाराष्ट्रामध्ये सुद्धा ज्या पद्धतीनं निवडणुकीमध्ये मतचोरीचे प्रकार आढळलेले आहे, कामठी विधानसभा असेल किंवा सर्वच विधानसभा असेल, या सर्व विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मतदार चुकीच्या पद्धतीनं आणि बोगस पद्धतीने नोंदवलेले आहे आणि त्याच्याचमुळे हे सरकार त्या ठिकाणी जिंकलेलं आहे. आमची त्या ठिकाणी विनंती आहे की या सर्व प्रकरणांचा सखोल तपास करावा आणि संबंधित सर्व अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, या मागणीकरता आज आम्ही ही कॅन्डल मार्च करतोय. तपास झाल्यावरही अगर अधिकाऱ्यांवरती कारवाई नाही झाली, अशा वेळेस काँग्रेस कमिटीकडनं किंवा काँग्रेस पक्षाकडनं काय भूमिका समोर येईल? आता 17 तारखेला बिहारमध्ये राहुलजी परवा 17 तारखेला अशाच पद्धतीची मोठी रॅली त्या ठिकाणी काढत आहे आणि संपूर्ण देशामध्ये जोपर्यंत इलेक्शन कमिशन या गोष्टीचा तपास करून संबंधितांवर कारवाई करणार नाही, दूध का दूध पाणी का पाणी करणार नाही, तोपर्यंत राहुलजीच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण इंडिया गठबंधन अशाच पद्धतीनं रस्त्यावर उतरून आंदोलन करेल. बुलढाणा जिल्ह्यातील पैनगंगा नदीवर इसापूर धरण असून जिल्ह्यामध्ये सततधार सुरू असलेल्या पावसामुळे धरणाचे दरवाजे उघडले आहेत, तर पैनगंगा नदी दुथरपा भरून वाहत आहे. तर यामुळे जिल्ह्यातील पुसद उमरखेड तालुक्यातील शेतकऱ्यांना या पाण्याचा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जाते. तर जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही याकरिता दक्षता घ्यावी असे सांगण्यात येत आहे. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संतोष आडे यांनी. आपण आहो पैनगंगा नदीवर. ही पैनगंगा नदी विदर्भ आणि मराठवाडा याच्या सीमेवरून चालते आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये हिंगोली जिल्ह्यामध्ये पाऊस पडल्यामुळे येथील विदर्भातील व मराठवाड्यातील हादगाव व उमरखेड, यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुका, नांदेड जिल्ह्यातील हादगाव तालुका या शेतकऱ्यांना फटका बसण्याची शक्यता आहे. तरी प्रशासनाने या पाण्यामुळे होणारे नुकसान भरपाई, जे नदी नाल्याच्या काठी शेती आहे त्या शेतकऱ्यांना मदत करावी. न्यूज मराठी 24/7 प्रतिनिधी संतोष आडे.
स्वातंत्र्य दिन निमित्त भोकरदन पंचायत समिती कार्यालयामध्ये गट विकास अधिकारी महेंद्र सामळे यांच्या हस्ते तर नगर परिषद कार्यालय उपविभागीय अधिकारी बी सर्वनन यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। तसेच शहरातून भव्य तिरंगी रॅली काढण्यात आली। त्याचबरोबर विविध स्पर्धांचे देखील आयोजन करण्यात आले होते। यावेळी माजी स्वातंत्र्य सैनिकासह विविध स्पर्धातून विजेता ठरलेल्या स्पर्धकांना बक्षीस वाटप देखील करण्यात आले। यावेळी काँग्रेस जिल्हा अध्यक्ष राजाभाऊ देशमुख, मुख्य अधिकारी गजानन तायडे, पोलीस अधिकारी, नायब तहसीलदार आणि कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कमल किशोर जोगदंडे यांनी। इतिहासात पहिल्यांदाच नगर परिषदेने तिरंगा रॅली काढली। त्याचबरोबर स्वातंत्र्य तुम्ही उपक्रम घेतले, नेमका काय उद्देश होता? सर्वात पहिलं म्हणजे भोकरदनच्या इतिहासात वगैरे तो काही महत्वाची गोष्ट नाहीये, पण सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की आपल्या भोकरदन शहरातील नागरिकांमध्ये जे देशप्रेमाची भावना आहे ती प्रत्यक्ष आपल्याला ती जागृत व्हावी। विद्यार्थ्यांमध्ये, आपल्या समाजातील बाकीच्या लहान थोरांमध्ये देशाबद्दल प्रेम निर्माण व्हावं यासाठी आपण तिरंगा रॅली काढली। त्याचप्रमाणे हर घर तिरंगा योजनेअंतर्गत आपल्या नगर परिषदेमार्फत रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा या घेण्यात आल्या, जेणेकरून आम्हाला नगर परिषद ही जनतेमध्ये मिक्स होते आहे किंवा जनता आणि नगर परिषद यातलं जी अंतर आहे ते कमी करायचं आहे। त्यासाठी या वेगवेगळ्या स्पर्धा नगर परिषदेच्या वतीने घेण्यात आल्या। यासाठी गट विकास अधिकारी महेंद्र साबळे, पंचायत समिती भोकरदन, सर्व भोकरदनवासियांना तसेच सर्व नागरिकांना 79व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त त्यांच्या खूप साऱ्या त्यांना शुभेच्छा देतो। आणि आज स्वातंत्र्य दिनाच्या अनुषंगाने आम्ही पंचायत समिती अंतर्गत विविध उपक्रम या ठिकाणी आयोजित केलेले। त्यामध्ये आज पंचायत समितीपासून तर SDM कार्यालयापर्यंत भव्य अशी स्वातंत्र्य दिनानिमित्त रॅलीचे आयोजन करण्यात आलेले आहे। धन्यवाद। या ठिकाणी स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत आणि या निमित्तानं आत्ताच पंचायत समिती कार्यालय भोकरदन या ठिकाणी ध्वजारोहणाचा कार्यक्रम झालेला आहे। आणि ध्वजारोहणाच्या कार्यक्रमानंतर राष्ट्रगीत, महाराष्ट्रगीत, तंबाखू मुक्तीची शपथ आणि कुष्ठरोग निर्मूलनाची शपथ सर्व कर्मचारी अधिकाऱ्यांनी घेतलेली आहे। हा कार्यक्रम अतिशय उत्साहामध्ये या ठिकाणी आम्ही साजरा करत आहोत। आज या आपल्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं सर्व जनतेला माझ्या कार्यालयाच्या वतीनं, पंचायत समितीच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो। यानंतर ठीक 10 वाजता पंचायत समितीच्या कार्यालयामधून माननीय आमदार संतोषभाऊ दानवे यांच्या नेतृत्वाखाली एक तिरंगा रॅली आयोजित केली आहे आणि या तिरंगा रॅलीमध्ये आम्ही सर्वजण सहभागी होणार आहोत। धन्यवाद। विकास प्रकल्पाधिकारी आज 15 ऑगस्ट दिनानिमित्त सर्व नागरिकांना, भोकरदन तालुक्यातील सर्व महिला पुरुष यांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। आज या दिवशी मी असं एक वचन देतो की आपण सर्व तालुक्याच्या वतीने सर्व जनतेने बालविवाह मुक्त आपला तालुका कसा होईल याकडे सर्वांनी लक्ष द्यावे अशी मी त्यांना विनंती करतो आणि एक घोषणा देतो, बेटी बचाओ बेटी पढाओ। सर्वांना धन्यवाद। पळसा येथील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक आश्रमशाळेत स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला मंठा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक साळवी यांनी भेट देत जनजागृती अभियानाअंतर्गत शाळेतील विद्यार्थ्यांना अंमली पदार्थ आणि त्यामुळे शरीरावर होणारे दुष्परिणाम, व्यसनाधीनता, अति मोबाईलचा वापराचे दुष्परिणाम अशा विविध गोष्टींविषयी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले। त्याचबरोबर शाळेतील निसर्गरम्य परिसराविषयी या कार्यक्रमाला मुख्याध्यापक आनेराव, सेवानिवृत्त माजी सैनिक नरावडे, माजी ग्रामपंचायत सदस्य दीपकराव पाटील, सामाजिक कार्यकर्त्या सविता निमगडे, पळसेकर यांच्यासह अनेक मान्यवर शिक्षक वर्ग आणि विद्यार्थी उपस्थित होते। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अशोक गव्हाणे यांनी। पूर्ण 24 तास आपण त्या वर्गात उपस्थित राहतो। 8 तास शाळेत असायचे। एक जण कुठली तरी समजा ग्रेड सेटल झाला नाही किंवा कमी, म्हणजे साधारण आता तुमचं वय एक 10वी-12वीच्या मुलांसंदर्भात आपल्याला ज्या गोष्टी काहीतरी सर्व सहकारी आमचे मित्र पत्रकार दैवाचे, माझे सर्व शिक्षक, शिक्षिका आणि विद्यार्थी मित्र
नाशिकच्या सर्वांगीण विकासासाठी पर्यटन, रोजगार निर्मिती, सेवा क्षेत्राला चालना देणारे प्रयत्न विविध विकास कामाच्या माध्यमातून होत आहे. या कामांना येत्या काळात अधिक गती देण्यात येईल असं वक्तव्य जलसंपदा आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी केले. नाशिकच्या विभागीय आयुक्त कार्यालय येथे देशाच्या 79व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त नाशिकच्या विभागीय आयुक्त कार्यालय येथे देशाच्या 79व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला. या प्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना ते बोलत होते. यावेळी आमदार सीमा हिरे, आमदार नितीन पवार, विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यासह महानगरपालिका उपायुक्त करिश्मा नायर यांची उपस्थिती होती. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राहुल वाघ यांनी. मी सोबतच होतो त्यावेळेला, कुठे नाराजी त्यांची कुठे नव्हतीच. ते सगळे लोक मला तिला कोणत्या दिला, पण माझी तब्येतही बरोबर नाही आणि मला इतक्या लांबचा प्रवास झेपवणार नाही म्हणून मी नकार दिला. म्हटलं कुठे नाराज असल्याचं मला काही दिवसांनी आम्ही सोबतच होतो का, ते आपले 2-2.5 तास आम्ही कार्यक्रमाला सोबतच होतो. पण मागच्या काही दिवसांपासून पालकमंत्री नसल्यामुळे शहरात खूप पडलेलं आहे. अनेक अडचणी आहेत आणि विस्कळीत झालेलं आहे. हे सगळं पालकमंत्री नाही म्हणून कामं रखडतात, अशा पद्धतीचे लोक भावना होत चालले. पालकमंत्री नाही म्हणून कामं रखडले किंवा निधी वाटप होत नाही असं नाही आहे. माननीय मुख्यमंत्री महोदय अजितदादा आहेत, फायनान्स मिनिस्टर आहेत, सर्व निधीचं वाटप व्यवस्थित चाललेलं आहे. आता कुंभमेळ्याच्या निमित्ताने आपण बघितलं असेल किंवा आता आपण बघाल थोड्या दिवसामध्ये सर्व रस्ते आता आपण चकाचक करतोय, नवीन करतोय. आजूबाजूच्या परिसरातील नाशिक जिल्ह्यातील रस्ते हजारो कोटी टेंडर आपण या ठिकाणी काढलेले आहेत. रिंग रोड आपण करतोय 6,000 कोटी रुपये खर्च करून. मला वाटतं की आता येणाऱ्या या वर्षभरामध्ये आपल्याला कुठेही रस्ते असतील, सरकारी असतील, मोठे हायवे आहेत, 4 पदरी आहेत, 6 पदरी आहेत. कुंभमेळ्याच्या निमित्ताने तर सर्व आपली कामं ती सुरू झालेली आहेत आणि मला वाटतं 1.5 वर्षामध्ये सर्व पूर्ण होतील. श्रावण महिना आणि स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून वसमतचे युवा नेतृत्व समाजसेवक कन्हैया बाहेती यांच्यातर्फे वसमत शहरातील पॉवरलूम येथील भाविकांना ओझरचा गणपती, भीमाशंकर शिर्डी तसेच शिर्डी येथे सप्तशृंगी येथे देवदर्शनासाठी नेण्यात येणार आहे. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गिरीश देशमुख यांनी. आज श्रावण मास निमित्त पॉवरलूम येथून कन्हैया बाहेती मित्रमंडळाच्या वतीनं सर्व भाविकांना देवदर्शनाचा लाभ देण्यात आला. या देवदर्शनामध्ये ओझरचा गणपती, शिर्डी, भीमाशंकर, वणीची देवी आणि त्र्यंबकेश्वर या ठिकाणी ही यात्रा पूर्ण फिरून पॉवरलूम येथे परत येणार आहे. या यात्रेनिमित्त 3 बस गाड्या काढण्यात आले. जवळपास 200च्या आसपास भाविक या यात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत. आता थोड्याच वेळात ही यात्रा या ठिकाणाहून निघणार आहे. महागाव तालुक्यातील वागनाथ येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये स्वातंत्र्य दिन अतिशय उत्साहाने साजरा करण्यात आलाय. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भारत मातेच्या प्रतिमेचं पूजन करून ध्वजारोहण करण्यात आले. तर लहान विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या वेशभूषा यावेळी लक्षवेधी ठरल्या. तर यावेळी विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्याविषयी उत्तम भाषण देखील केले. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सत्यजित कदम यांनी. 79व्या स्वातंत्र्य दिनी आज सकाळी 7 वाजता सामाजिक कार्यकर्त्यांनी अंजनगाव सुरजी पंचायत समितीच्या कार्यालयावर चढून अनोखे आंदोलन केले. याआधी पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीला कर्मयोगी संत गाडगे महाराज यांचं नाव देण्याबाबत निवेदनाद्वारे मागणी केली होती. मात्र कर्मयोगी संत गाडगे बाबा यांना मान्यवरांच्या यादीत टाकून पंचायत समिती प्रभारी गट विकास अधिकारी कल्पना जायभाई यांनी त्यांचा अपमान केलाय. म्हणून आज स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी सामाजिक कार्यकर्ते तेजस अभ्यंकर, सुनील राक्षसकर, देवानंद गायगोले, अरविंद तायडे, रोशन इंगोले यांच्यासह इतर कार्यकर्त्यांनी पंचायत समितीच्या कार्यालयावर चढून जोपर्यंत संत गाडगे बाबा यांच्या नाव प्रशासकीय इमारतीला मिळणार नाही तोपर्यंत इमारतीवरून खाली उतरणार नाही असा पवित्रा देखील घेतला होता. या प्रसंगी पोलिसांनी आंदोलन स्थळी पोहोचून आंदोलनकर्त्यांना खाली उतरण्याची विनंती केली असता आंदोलनकर्त्यांनी आम्हाला अटक करा पण आम्ही आंदोलन थांबवणार नाही असा पवित्रा घेऊन स्वतःला अटक करून घेतली. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी दीपक इंगळे यांनी. पंचायत समिती अंजनगाव सुच्या नवीन इमारतीला संत गाडगे महाराजांचे नाव मिळावे यासाठी आम्ही वारंवार पत्रव्यवहार पंचायत समितीला केला.
परंतु प्रभारी गटविकास अधिकारी यांनी चुकीचा पत्रव्यवहार करून आमची दिशाभूल केली आणि राष्ट्रसंतांचा अवमान केला. त्यांना मागणी केली आम्ही संतांची आणि त्यांनी पत्र दिले आम्हाला मान्यवराचे. त्यामुळे आमच्या सामाजिक धार्मिक भावना तत्कालीन BDO गटविकास अधिकारी प्रभारी यांनी दुखवलेला आहे आणि आज त्यासाठीच आमची मागणी आम्हाला कुठंतरी म्हणजे न्याय मिळावा यासाठी आम्ही आंदोलन केलेलं आहे. आमचे सर्व सहकारी आहेत, सुनील भाऊ राक्षसकर, देवानंद भाऊ गायगोले, अरविंद भाऊ तायडे, रोशन भाऊ इंगोले आणि सर्व जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक प्रतिष्ठानचे कार्यकर्ते आहे या सर्वांनी आज अशा पद्धतीनं एक शासनाचं लक्ष वेधावं आणि संत गाडगे महाराज हे संत असून मान्यवर नाही यासाठी हे आम्ही या पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांना दाखवून दिलेलं आहे. मग आपण ह्याच नावासाठी उपोषण केलं होतं. हो, त्याबद्दल आयुक्त आपल्या जिल्हा परिषद शिव यांनी त्यांना तुम्ही तक्रार केली होती आणि नावासाठी पंचायत समितीच्या तत्कालीन BDO यांनी पंचायत समितीच्या इमारतीला नाव मिळावं म्हणून ठराव घेतला होता. आणि ठराव घेऊन तो मान्यतेसाठी CO कडे पाठवलेला आहे. परंतु CO न त्या पत्रावर कसल्याच प्रकारचे उत्तर न दिल्याने परस्पर गटविकास अधिकारी यांनी आम्हाला उत्तर कळवले. COचं त्या संदर्भात तो प्रस्ताव जो दाखल केला त्या प्रस्तावावर कुठलंच उत्तर अद्यापपर्यंत प्राप्त झालेलं नाही. पण तुमच्या पत्रानुसार जे प्रभारी गटविकास अधिकारी आहे ते संताला मान्यवर म्हणतात. याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? या शासन निर्णयामध्ये स्पष्ट नमूद आहे की मान्यवरांचे नाव न देण्यात यावे, परंतु संत गाडगे महाराज हे मान्यवर नसून संत आहे. शासन निर्णयानुसार हा त्यांना शासन निर्णय पण दाखवला आम्ही. या शासन निर्णयानुसार संत गाडगे महाराज हे संतांच्या यादीत येतात, मान्यवराच्या नाही. तरी पण त्यांचे ऐकून घेण्याची भूमिका नसून एकेकोर भूमिका करून ते वारंवार गाडगे महाराजांना मान्यवर संबोधून आमच्या धार्मिक सामाजिक भावना दुखवत आहे. मनोज जरांगे यांच्या ज्या मागण्या कायद्याच्या चौकटीत बसतील त्या मागण्यांना माझं समर्थन असल्याचं जालन्याचे पालकमंत्री पंकजा मुंडे ह्या म्हणाल्या आहेत. त्यांच्या कायद्यात बसणाऱ्या मागण्यांचं मी वेळोवेळी समर्थन केलं असल्याचंही पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले. मनोज जरांगे यांच्या मुंबईतील आंदोलनादरम्यान मुंबईतील नागरिक आणि आंदोलक दोघांनाही त्रास होणार नाही असं प्रशासनाचं नियोजन असेल असाही विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केलाय. तर जालन्यातील अंबड आणि घनसावंगी तालुक्यातील अतिवृष्टी अनुदान घोटाळ्यात दोषींवर गुन्हे दाखल होणारच असा पंकजा मुंडे म्हणाल्यात. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कमल किशोर जोगदंडे यांनी. नमस्कार. आज स्वतंत्रता दिवस आहे. आपल्या माध्यमातून आपल्या चॅनलच्या सर्व दर्शकांना मी स्वतंत्रता दिवसाच्या शुभेच्छा देते. जालन्याची पालकमंत्री म्हणून मी इथे ध्वजारोहणासाठी आले होते. ध्वजारोहणासमवेत काही कार्यक्रम सुद्धा मी घेतलेले आहेत. CCTV कॅमेरानी जालन्याचा एक चांगला प्रयोग त्यांनी केलेला आहे पोलीस अधीक्षकांनी आणि त्याचंही उद्घाटन माझ्या हस्ते झालेलं आहे. खूप चांगला तो कार्यक्रम आहे आणि त्याची फेज 2 सुद्धा आता करण्याची त्यांची मागणी आहे. मी जवळपास त्याला मान्यताच दिलेली आहे. त्याच्यानंतर आता मी जालना फर्स्ट याचं प्रेझेंटेशन घेणार आहे. मग आमचे अर्जुनराव खोतकर यांच्या घरी एक भेट आहे, तिथे एक छोटीशी मीटिंग आहे आणि आमचे नारायणराव कोचे यांचा एक कार्यक्रम आहे. तर जसा एखाद्या पालकमंत्र्यांचा कार्यक्रम असतो तसा भरगतचा कार्यक्रम आहे. जेव्हा मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचा दिवस येईल तेव्हा मी 2 दिवस जालन्यात मुक्काम करणार आहे आणि विविध मतदारसंघाचे कार्यक्रम घेणार आहे. ही मानसिकता आमची आधी पण होती, पण प्रचंड पावसामुळे कार्यक्रम थोडेसे आम्हाला होल्डवर ठेवावे लागले. तर त्या काळामध्ये आम्ही ते कार्यक्रम घेणार आहोत. त्याच्यामध्ये जालना फर्स्टचे कार्यक्रम असतील, जालन्याच्या स्वच्छतेसाठी, त्याच्या पर्यावरणासाठी, कचऱ्याच्या सेग्रिगेशनसाठी, NGOंना सोबत घेऊन, शासनाला प्रशासनाला सोबत घेऊन आम्ही कार्यक्रम घेणार आहोत. माझी इच्छा आहे जसं इंदोर आणि भोपाळचं आहे नगरपालिकेचं काम, तशा दृष्टीने जालन्यामध्ये काम व्हायला पाहिजे. मी कलेक्टरांनाही सांगितले की एक टीम घेऊन तिकडे अभ्यास गट तयार करून त्यांना पाठवावं, जेणेकरून आपण स्वच्छतेच्या बाबतीत आजच सुरुवात करू, म्हणजे पुन्हा आपल्याला अडचण होणार नाही. पर्यावरणाचं आता मी प्राधिकरण तयार केलंय नदी पुनर्जीवनाचं, त्या माध्यमातून साहजिक आहे जालन्याचा हक्क माझ्यावर आहेच आहे, मी पालकमंत्री आहे. ते या भागाच्या तलावांचं आणि इथल्या नदींचं पुनर्जीवन करण्यासाठी आम्ही जसं ते पूर्ण होईल, जसं निधी येईल त्याप्रमाणे प्लॅन करू. अनुदान घोटाळ्यामध्ये अद्यापर्यंत गुन्हे दाखल झालेले नाही आणि महसूल मंत्र्यांनी आदेश देऊन 8 दिवस ते म्हणले की 8 दिवसाच्या आत गुन्हे दाखल करा. पण दाखल काही झालेत ना गुन्हे? नाही. अनुदान घोटाळ्यामध्ये आता नवीन कलेक्टर आल्यामुळे त्या थोडी माहिती घेत आहेत.
त्याच्यामध्ये गुन्हे दाखलच होणार आहेत. कोणीही शासनाचा पैसा अवैध रीतीने घेणं हे अक्षम्य गुन्हा आहे. काही पंतप्रधानांनी आत्मनिर्भर भारत स्वदेशीचा एक थोडा नारा दिलेला आहे आज भाषणात. स्वदेशी, ह्या स्वदेशीचा अर्थ माझ्या मते असा आहे की आपण मेक इन इंडियाला प्राधान्य द्यावं. एखादी वस्तू इंडियामध्ये बनावी आणि मग ती आपण वापरावी असं त्याचं आहे. आणि साहजिक आहे, इथे 2 ऑक्टोबर जवळ येत आहे. महात्मा गांधी यांच्या स्मरणार्थ काही गोष्टी त्या आपल्या स्वदेशी वापराव्या. जसं काल मी इंडियन टेक्स्टाईलला प्रमोट करण्यासाठी गेले, किंवा आम्ही जे वापरतोय हे सगळं फॅब्रिक हातात विणलेलं आहे. अशा गोष्टी आहेत ज्या आपल्या आपल्या परीने सगळ्यांनी कराव्या. नांदेड जिल्ह्यातील शिऊर कॅम्प येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत 79वा स्वातंत्र्य दिन अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सर्व संचालक यांच्या हस्ते शाळेतील विद्यार्थ्यांना पुस्तकाचं वाटप करण्यात आले. तर मुख्याध्यापक कांचन कुमार खेडकर यांनी सर्व नागरिकांना आणि देशवासीयांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संतोष आडे यांनी. सर्व नागरिकांस भारताच्या 79व्या स्वातंत्र्य दिनाच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिऊर कॅम्प तर्फे खूप खूप शुभेच्छा. आज 79व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त अंजनगाव सुर्जी येथील तहसील कार्यालयात दर्यापूर विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार गजानन लवटे यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहणाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. या प्रसंगी तहसीलदार सोळंके, शिवसेना उपजिल्हा प्रमुख महेंद्र दिपटे यांच्यासह शिवसेनेचे शाखा प्रमुख आणि इतर मान्यवर उपस्थित होते. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी दीपक इंगळे यांनी. मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील 556 पुनर्वसन सदनिकाच्या किल्ल्यांचं वितरण स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला करण्यात आले. या प्रकल्पातून 500 चौरस फूट प्रशस्त घरे मिळणार असून हा आशियातील सर्वात मोठा नागरी पुनर्निर्माण उपक्रम आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी धारावी, अभुदयनगर, जीटीबी नगर, पीएमजीपी अंधेरी यासारख्या इतर पुनर्विकास प्रकल्पाची माहिती यावेळी दिली. धारावी पुनर्विकासात उद्योगासाठी विविध कर सवलतीसह उच्च दर्जाची औद्योगिक वसाहत उभारली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. या सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि इतर मान्यवर देखील उपस्थित होते. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विनोद कांबळे यांनी. डॉक्टर दत्ता सामंत यांचं कामगार चळवळीचं प्रमुख केंद्र हे देखील या भागात होतं. ही इतिहासामध्ये नोंद आहे, आपण सगळ्यांनी ती पाहिलेली आहे. आणि ज्या चाळीमध्ये अनेक सभा संमेलनं गाजली, बीडीडी चाळीतील रहिवासी, माझा गिरणी कामगार, धारावीतील रहिवासी अशा सर्वांना त्यांच्या हक्काचं घर मिळवून देण्यासाठी महायुतीचं सरकार, शासन हे कटिबद्ध आहे. आमच्याकडं ही जबाबदारी आहे. मी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि माझ्या वतीनं देखील सांगू शकतो की आम्ही एकंदरीत या राज्याचा आणि विशेषतः भविष्यात मुंबईच्या शाश्वत आणि सर्वांगीण विकासासाठी कुठल्याही प्रकारे निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशा प्रकारचा शब्द मी राज्याच्या प्रमुखाच्या साक्षीनं देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाराष्ट्र पोस्टल सरकारने शोले या गाजलेल्या चित्रपटाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त 2 खास नक्षीचे टपालपत्र जारी केले. यामध्ये एक विशेष सुवर्ण रद्दीकरणाचा समावेश आहे. 15 ऑगस्ट 1975 रोजी प्रदर्शित झालेला शोलेला यंदा 50 वर्ष पूर्ण झालीत. महाराष्ट्र टपाल विभागाचे मुख्य पोस्टर मास्टर जनरल अमिताभ सिंग यांनी स्मारक वस्तूचे अनावरण करत दिग्दर्शक रमेश सिप्पी यांना पहिला अल्बम प्रदान केला. या कार्यक्रमाला चित्रपटसृष्टीतील मान्यवर आणि टपाल विभागाचे वरिष्ठ अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विनोद कांबळे यांनी. मुंबईतील बांद्रा येथील नॅशनल स्टॉक एक्सचेंज येथे स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला देश की धून दिल से सुन
हा विशेष कार्यक्रम उत्साहात पार पडला। या प्रसंगी SEBI आणि NSEचे वरिष्ठ अधिकारी तसेच येथील प्रतिनिधी, आर्थिक गुंतवणूकदार, कंपन्यांचे प्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमात देशभक्तीपर गीताच्या मैफिल सादर करण्यात आली, तर सुप्रसिद्ध गायकांनी गाण्याच्या माध्यमातून आर्थिक गुंतवणुकीचे महत्त्व आणि जागरूकतेचा संदेश देशभक्तीच्या स्वरातून शहीदांना अभिवादन करून वातावरण। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विनोद कांबळे यांनी। मेरे मन में 7 दिन से थोड़ा नर्वस हूँ। आज यहाँ पर आकर ऐसे लग रहा है कि आज आया है पहाड़ के नीचे। तो ऐसे तो बहुत गाते रहता हूँ, सोचता हूँ कि लेकिन आज मालूम पड़ रहा है कि हकीकत क्या है। तो इसके पहले कि मैं प्रोग्राम शुरू करूँ, मैं रिक्वेस्ट करूँगा कमलेश वार्षिने जी से कि 2 लाइन एक गाना। नवी मुंबईत कोकण भवन येथे 79व्या स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय। कोकण विभागीय आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते ध्वजारोहण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। डॉक्टर कैलास शिंदे आणि मिलिंद भारंबे यांच्यासारख्या मान्यवरांनी एकात्मता आणि देशभक्तीचा संदेश दिला। नवी मुंबई पोलीस विभागातील विशेष सेवा पदक प्राप्त करणाऱ्या अधिकाऱ्यांचा यावेळी गौरव करण्यात आलाय। कार्यक्रमाचा समारोप नवी मुंबई पोलीस बँडच्या देशभक्तीपर सुरांनी झालाय। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विनोद कांबळे यांनी। अशाच नव्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार।